वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्याला अभिवादन करून, प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवन कार्याला अभिवादन करून, त्याचप्रमाणे आजचे प्रमुख आकर्षण, प्रमुख पाहुणे शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे, रश्मिताई ठाकरे, आमदार आदित्यजी ठाकरे आणि विचारपीठावर बसलेले सर्व मान्यवर. मी बदली खेळाडू आहे खरं म्हणजे. आज कुमार केतकर येणार होते, परंतु त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे आयत्या वेळी मला सांगितलेलं आहे. सकाळी सांगितले आणि संध्याकाळी मी येतोय. आज डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे यांनी जी 3 पुस्तकं प्रकाशित केली, त्याच्यामध्ये हर्षल प्रधान यांचं एक पुस्तक आहे. त्याचप्रमाणे प्रबोधनाचे शतक नावाचं एक पुस्तक आहे. आणखीन ज्वलंत रेषा हे प्रभाकर वाईरकर संपादित किंवा त्यांनी एकत्रित करून किंवा इतर सगळ्यांनी मिळून केलेलं असं एक पुस्तक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तकांकडे आपण पाहतो. ह्या 3 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. ज्वलंत रेषामध्ये जे मला आढळलं ते मी सांगतो. एक खूप छान व्यंगचित्र आहेत. विशेष म्हणजे याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी अशी दोन्ही व्यंगचित्र आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातून एक इंग्रजी थॉट असतो तो वेगळा असतो, आणखीन मराठी थॉट असतो तो वेगळा असतो. तो कसा असू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल, आषाढस्य प्रथम दिवसे आपण म्हणतो, तर संस्कृतातून मराठीत येताना आपण आषाढ येतो. पण चिंतामणराव देशमुख आहे, CD देशमुख, यांनी इंग्रजीमध्ये सुद्धा त्याचा अनुवाद केला आहे. पण त्या इंग्रजी अनुवादामध्ये त्यांनी आषाढ महिना आणला नाही, कारण इंग्रजीमध्ये आषाढ महिनाच नाही आहे. तिथे इंग्रजी शब्दच आलेला आहे, क्लाउड म्हणून आलेला आहे, रेनी क्लाउड म्हणून. तर त्याचप्रमाणे बाळासाहेबांची व्यंगचित्र बघताना इंग्रजीमध्ये त्यांनी कशा पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन केलं आहे आणि मराठीमध्ये केले. त्याच्यामध्ये इंदिरा गांधींचं एक सीमाप्रश्नांवरती घड्याळ आहे. इंदिरा गांधींचं घड्याळ सीमाप्रश्न सुटलेला नाही आहे. हे 50 वर्षापूर्वीचं आहे. ते होऊन सुद्धा आता 75 वर्ष जवळजवळ झाली. आणखीन ते इंदिरा गांधी जे आहेत त्या सेनापती बापटांना सांगतायत की हे घड्याळ बघा, लवकर प्रश्न सुटेल, पण त्या घड्याळामध्ये काटेच नाही आहे. असं मजेशीर व्यंगचित्र आहे, ते दुर्मिळ आहे. त्याचप्रमाणे कामराज आणि यमराज ही शब्दांची त्यांनी फोड करून दाखवलेली आहे. त्या कामराज जे काँग्रेसचे होते त्यांच्या काळामध्ये खूप अपघात झालेले होते आणि त्यांनी यमराज हा शब्द खूप सपकल असं मांडलेला आहे. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण अर्थमंत्री असताना त्यांनी प्रचंड करवाढ केली आणि करवाढ करताना एक मोठी किल्ली आहे आणि छोटीशी तिजोरी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या 4 शब्दांची एक ओळ आहे, भोकापेक्षा किल्ली मोठी. असे बाळासाहेब ठाकरे यांची वेगवेगळे विचाराचे प्रवाह, त्याच्यामध्ये चपकल बसतील असे विनोद, थोडंसं खट्याळपणा त्याच्यामध्ये दिसतो, अशी ते पुस्तक आहे. प्रबोधनकारांचे शतक नावाचं जे पुस्तक आहे ते 1921 सालामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधन हे पाक्षिक सुरू केलं. 7 दिवसांनी येतं ते साप्ताहिक आणि 15 दिवसांनी येतं ते पाक्षिक. आपल्याकडे सगळ्यालाच आता अलीकडे मासिक म्हणतात, तर मासिक तसं काय नसतं. महिन्यातून येतं त्याला मासिक म्हणतात आणि वर्षातून येतं त्याला वार्षिक म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर पाक्षिक 1921 सालामध्ये सुरू केलं. आणखीन ते 1920-21 प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जे विचार समाजाला दिले, त्या समाजाचा विचाराचा हा एकत्र असा संग्रह असा आहे. खूप चांगलं उत्तम पुस्तक आहे, जरूर वाचावं. अनेकांना प्रबोधनकार ठाकरे म्हणजे फक्त बाळासाहेबांचे वडील इतकंच माहिती आहे. त्याच्यापेक्षा प्रबोधनकार खूप मोठे होते. म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की शिवाजी महाराज झाले नसते तर शहाजींची आठवण आली नसती. पण मी नक्की सांगतो की बाळासाहेब ठाकरे साहेबांनी किती जरी मोठं नाव कमवलं असतं ते प्रबोधनकार ठाकरेंचं नाव कायमच राहिलं असतं. कारण त्यांनी तुम्हाला स्वाभिमान दिलेला आहे, इतिहास सांगितलेला आहे, विचार सांगितलेला आहे आणि तो विचार प्रचंड जळजळीत आणि ताकदवान विचार आहे. परंतु आपल्याकडे राजकारणात गद्दार असतात असं नाही आहे. तर लाभार्थी सुद्धा, विचाराचे लाभार्थी सुद्धा गद्दार असतात आणि चुकीच्या पद्धतीने वागतात.
त्यांनी विजयादशमीचा संदेश नावाची एक कविता अग्रलेख लिहिलेला आहे. तो याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या विचाराचं सगळं सार सांगितलेलं आहे. त्या कवितेमध्ये 8 ओळीमध्ये सांगितलेलं आहे, देव देव देवळे भटी सापळे घातक झाले देशा, उलटुनी पाडा फोडूनी टाका वाचवा देशाच्या नाशा. ज्या धर्माच्या देवाच्या नावावरती देवळांच्या नावावरती राजकारण चालतं, हे प्रबोधनकार ठाकरेंनी 100 वर्षापूर्वी 1926 सालामध्ये ओळखलेलं आहे. आज आपल्या मेंदूचे सुद्धा दगड करून टाकण्याची इतकी परिस्थिती झाल्यानंतर चढावा चोर निर्माण होणार नाही तर कोण होणार? ते काय साव निर्माण होणार काय? काय मोठे काय सज्जन निर्माण होणार काय? पण आपल्याला हे माहिती नाही. आणि ते पुढे म्हणतात, धर्मा वाचून प्राण न जाई. धर्म ही जरुरीची गोष्ट आहे. आम्हाला धर्म असलाच पाहिजे आणि तो धर्म म्हणजे राष्ट्रधर्म आहे ते सांगतात. धर्मा वाचून प्राण न जाई, देवा विण नच अडते, आत्मशक्ती खंबीर तयांच्या त्रिभुवन पाया पडते. आज किती कमीत कमी शब्दामध्ये 8 ओळीमध्ये जीवनाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. हे तत्वज्ञान तुम्हाला वाचायचं असेल तर प्रबोधनाचे शतक हे पुस्तक जरूर वाचा. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे विचार आहेत, बाळासाहेब ठाकरे यांचे सुद्धा विचार आहेत. आणि प्रबोधनकारांनी 1921 सालापासून जी सुरुवात केलेली आहे, जी प्रबोधनाची, ते 100 वर्ष हे समाजाला विचार देतात. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा खरा गुरु कसा असतो? कारण आता गुरु, सद्गुरू, परात्पर गुरु, परमपूज्य असे भरपूर झालेले आहेत. त्याच्यावरती बाळासाहेबांचं स्वतंत्र मत आहे, ते जरूर तुम्ही यूट्यूबमध्ये बघा तुम्ही. परंतु एक गुरु होता, एक मुलगा होता, त्याच्याकडे त्याच्या आईने सांगितलेलं असतं, तू शाळेत नाही येताना धावत पळत येतोस. तो म्हणाला की काय येतो? तर अंधार झाल्यानंतर मला भीती वाटते आणि मधल्या भागामध्ये आपली घर आणखीन शाळेच्या मध्ये प्रचंड गर्द असं जंगल आहे आणि जंगलाची मला खूप भीती वाटते, कारण जंगलामध्ये जनावरं असतात. मग तो मुलगा काय करतो, आईला सांगतो की मला खूप भीती वाटते, काहीतरी उपाययोजना सांग. म्हणून ती एक काठी आणि एक दिवा देते. तर एक दिवस नेहमी आज धावत पळत यायचा. एक दिवस गृहपाठ केलेला नसतो म्हणून शाळेत शिक्षा होते आणि रात्र होते आणि तो घरी जायला निघतो. तितक्यात जंगलामध्ये अडकतो आणि काळोख झालेला असतो. काळोख झाल्यानंतर ह्यांनी काय केलं असतं की हातात काठी घेतलेली असते, कारण श्वापदं आली, जनावरं आली तर हाकलण्यासाठी, आणि दुसऱ्या हातामध्ये दिवा असतो. तो दिवा पेटवतो आणि तिथेच उभा राहतो. जसा महाराष्ट्र राहिलेला आज जसा आहे तसाच तिथेच उभा राहतो. मग तेवढ्यामध्ये एक चांगला माणूस येतो आणि तो सांगतो, बाळा तू इथे उभा का? तर तो म्हणतो की नाही, मला अंधाराची खूप भीती वाटते आणि 3 किलोमीटर माझं घर आहे लांब अजून. तर म्हणे भीती कसली वाटते? नाही, जंगल आहे, मग हातात काठी आहे, पण काळोख आहे, दिवा आहे, प्रकाश आहे, पेटवलेला आहे. तर तो असं म्हणतो की दिव्याचा प्रकाश एक पाऊलच पुढे एकच पाऊलभर पडतं. तर ते कान पकडतो तो माणूस आणि सांगतो, तू एक पाऊल चाल, तुझ्याबरोबर प्रत्येक पावलागणित तुझ्याबरोबर प्रकाश येईल. असं प्रकाश देण्याचं काम आपल्या सगळ्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि तो दिवा म्हणजे हा इतिहास आहे आणि ती काठी म्हणजे निष्ठा आहे. ती घेऊन जर आपण चाललो, आणखीन ती निष्ठा, आणखीन काठी घेऊन, दिवा घेऊन चाललो, तर मला असं वाटतं की अंधाऱ्या प्रकाशामध्ये खरी गुरुपौर्णिमेच्या ऐवजी विचार पौर्णिमा होईल. गुरुचा विचार महत्वाचा आहे. नुसतं आपण गुरूंची पौर्णिमा केली, त्याची पाद्यपूजा केली म्हणजे झालं नाही. त्याचे पाय त्याच्याकडेच असतात. आपल्याकडे काय आलं? आपल्याकडे त्याचा विचार ऐकण्यासाठी आपण खूप ताकदीने उभं राहायचं असतं. आणि तिसरा जे पुस्तक आहे ते हर्षल प्रधान यांनी स्वतः लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे, मर्मभेद नावाचं. लोकसत्ता, नवशक्ती, सुराज्य ह्याच्यातला लेखाचा तो संग्रह आहे. अनेक आहे. त्याचा तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला गेल्या 20-15-20 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण बदललं, त्याचा तपशील तुम्हाला त्याच्यात मिळेल. जबरदस्त असा ऐतिहासिक दस्तऐवज असलेलं ते आहे. तर त्याच्यामध्ये मला आवडलेले 3 लेख तर खूप छान आहेत. मी जरूर हर्षल प्रधान यांना कौतुक करीन की तुम्ही ह्याच्यामध्ये, ह्या पुस्तकामध्ये तुम्ही हे टाकलेले आहेत. त्याचे हेडिंग सुद्धा खूप छान आहेत. कोणीतरी आहे तिथे जाने भी दो यारो, ईव्हीएम, मतदार यादी आणि व्हीव्हीपॅटमध्ये ज्या हरामखोऱ्या केल्या आणि सत्ता चोरली त्याचा तपशील आहे. हा ऐतिहासिक तपशील आहे जो मलाही माहिती आहे.
त्यांनी तर त्याच्यावरती काम केलेलं आहे. तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर ह्याचा तपशील सगळा मिळेल, त्यामुळे पुस्तक घ्यायला विसरू नका. दुसरं आहे भाजपची चाणक्य नीती, गरज सरो नि वैद्य मरो. तर गरज बिरज सर्व नाही, वैद्य पण तसलेच आहे आणि पेशंट पण तसलेच आहेत, काही वेगळं काय नाही त्याच्यामध्ये. तुम्ही असं उगाच हे चाणक्य आणखीन ते असं काही नाही आहे. ते एकाच ते रामाचं नाव घेतात पण प्रत्यक्षात रावणासारखे चालतात, 10 तोंडाने बोलतात, पण एक दिशा त्यांची ठरलेली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही वेगळं नाही. पण त्याच्यावरती त्यांनी दुसरा एक उतारा असा दिलेला आहे, संघा तुझा भाजपवर भरोसा नाही काय. हे खूप त्यांनी छान पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि तिसरं आहे जे बदलापूर आणि इतर सगळीकडे जे महिलांवरती अत्याचार झाले आणि ज्या पद्धतीने बदलापुरा करत करत देवाभाऊ काय जे सगळं जे झालं त्याचा समाचार घेणारं सुनो द्रौपदी अब गोविंद न आएगे, हे अस्वस्थ करून टाकणारे लेख आहेत. ह्या समाजातल्या राजकर्त्यांच्या सत्ताकारण्यांच्या नालायकीचा तो पाढा आहे प्रचंड, त्याच्यातनं कोणी सुटवू शकत नाही. तर हे तिन्ही पुस्तकं खूप छान पद्धतीने त्यांनी दिलेली आहेत आपल्यासमोर, ती जरूर विकत घ्या. आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून मगाशी सांगितलं तसं अजून एक गुरुची कथा सांगतो, आणखीन थांबतो. आता गुरु, सद्गुरू, बुवाबा, संधी साधू, साधू खूप निघाले, जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत, नाहीतर सगळे संधी साधू असतात. ह्या बुवा लोकांचं माझं खूप जुनं नातं आहे. जे एकेकाच्या गोष्ट सांगत बसली तर बुवा ते बाया ते झक मारेल, बुवा ते माया सुद्धा आहे, केवढी तरी आहे. सगळं बनाव बाजार आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण देश आपला फसलेला आहे. त्याच्यातून काढायचं असेल तर प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐका, वाचा. बाळासाहेबांनी माझे दादा नावाचा जे व्हिडिओ जो बनवलेला आहे, मीच बनवलेला होता, तर तो बनवलेला परत परत ऐका. आणि जे म्हटलं जातं की उद्धव ठाकरे जे आज सांगतात ते हिंदुत्वाच्या बाहेर आहे, तर हिंदुत्वाच्या ते खूप आतमध्ये आहेत असं माझं म्हणणं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेल्या हे ज्यांना माहिती नाही आहे, लांडगा जेव्हा किती जरी वाघाचं सोंग घेऊन आला तरी लांडग्याचं कुळगोत्र बदलत नाही, हे कायम लक्षात ठेवा. वाघ हा वाघ असतो, लांडगा लांडगाच असतो. त्यामुळे कोणी नावं घेतली आणि नावं ठेवल्याने काही बदलत नाही. तर तशी एक कथा आहे. आता गुरु आणखीन सद्गुरू बरंच चालू आहे. तर आणि आता चोरांना बदलण्यासाठी, मेंटली काय ज्यांचं वेडे असतात त्यांना बदलण्यासाठी गुरुबुवांची प्रवचनं ठेवली जातात. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळात नाही, पण परत आल्यानंतरच्या काळात ते जरा जास्त वाढलेले, परत येईन नंतर वाढलेलं आहे. तर अशा एका सद्गुरूला एका मेंटल हॉस्पिटलमध्ये, वेड्यांच्या रुग्णालयामध्ये 800 कॉटनची ही होती, क्षमता होती, पण वेडे जवळजवळ 3000 वेडे जमले होते. तर माझ्यासारखा एक तिथे क्युरेटर होता, त्यांनी विचार केला की आता हे जर कमी करायचे असतील तर आपण चांगलं एका प्रवचन गुरु महाराजाला बोलवूया, त्याचं प्रवचन ठेवूया, त्याचा विचार ऐकून लोक बदलतील, हे वेडे सुधारतील. त्यानुसार त्यांनी एक चांगला जो जोरात चालू असेल त्याला बोलवलं. कारण आता डॉक्टरसुद्धा गुरु बनतात, डॉक्टर असलेले गुरु बनतात. पण नीटच्या परीक्षेमध्ये 23 जणांनी आत्महत्या केल्यानंतर सुद्धा त्यांच्या थोबाडातून 2 वाक्य बाहेर पडत नाहीत. ते गुरुपद आणखीन डॉक्टरपद काय चाटायचं आहे काय मला सांगा. 22 लाख घरांची राखरांगोळी झालेली आहे, पण तरी सुद्धा त्यांच्या जे डॉक्टर गुरु जे आहेत ते सुद्धा एक शब्द त्याच्यावरती बोलत नाही. तर ह्या गुरु महाराजाला बोलवलं होतं. पहिल्या दिवशी 3000 वेडे बसले, सप्ताह ठेवला होता. 2 मिनिटाचीच गोष्ट आहे, संपवतो. छान आहे, आलीच उशिरा सुरू झालाय ना, तेव्हा लवकर संपूया. तर पहिल्या दिवशी 3000 लोक बसतात, सगळे शांतपणे बसतात. कवायत झाली, सगळे बसल्यानंतर ह्या प्रवचन करायला सुरुवात केल्यानंतर एक 700-800 जे वेडे होते ते वेडे चाळे करायला सुरुवात करतात. तर मला ठीक आहे, 3000 मधले 800 असेच करणार, 2200 तरी नीट आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी बघितलं ते 800 कमी झालेले असतात. 2200 मधले दुसऱ्या दिवशी अजून 300-400 तसंच करायला लागतात. तो ज्ञानेश महाराज असतो, तो दुसऱ्या दिवशी त्यांना परत वजा करतो. असं करत 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 शेवटच्या दिवशी 100च वेडे समोर असतात. ते 100 वेडे समोर असतात आणि त्यावेळी ह्यांनी प्रवचन करायला सुरुवात केलेली असते. आणि तेवढ्यात
एक एक करत एक एक वेडा पाय काढता घेतो आणि शेवटी एकच वेडा राहतो. हा जो प्रवचन करता असतो गुरु महाराज, तो म्हणतो एकटा असे नाका, पण मी सुधारून दाखवला की नाही. म्हणून तो त्याला बोलवतो आणि सांगतो, बाबा तू का राहिलास? तर तो सांगतो की मी इथे आलो तर तुमच्यासारखा बडबडत बाहेर होतो, माझ्या घरच्यांनी इथे आणून टाकला. तर म्हणे आता का? तर आता काही नाही, आता तुम्ही माझं प्रवचन ऐका. असं माझं होऊ नये म्हणून योग्य वेळी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.